इस समय चारों तरफ जो खबर मीडिया की सुर्खियां बनी हुई है, जहां दुकान में काम करने वाले युवक को आयकर विभाग ने 15 करोड़ 48 लाख रुपए भरने का नोटिस दिया है। हम आपको बता दें, यह युवक गोंडपिपरी तहसील के धावा गांव का निवासी है। तो आइए सुनते हैं इस युवक ने इस पूरे मामले को लेकर मीडिया प्रतिनिधियों को विस्तार पूर्वक क्या जानकारी दी। इस समय एक खबर हर मीडिया की सुर्खियां बनी हुई है। चंद्रपुर जिले के गोंडपिपरी तहसील के अंतर्गत आने वाले ढाबा गांव के एक युवक को आयकर विभाग ने 15 करोड़ 48 लाख रुपए भरने के लिए नोटिस भेजा है, जिससे हर तरफ खलबली मची है। तो आइए सुनते हैं इस संदर्भ में उस युवक ने क्या कहा। माझं नाव दिवाकर रमेश कुकुडकर आहे। मी धाबा गावचा रहिवासी आहे। धाबा गाव गोंडपिपरी तालुका आणि चंद्रपूर डिस्ट्रिक्ट। 2014 मध्ये माझे डॉक्युमेंट्स हरवले होते। नवजीवन एक्सप्रेसने मी प्रवास करत होतो बल्लारशामध्ये। तर 2:30 वाजता मी तिथं थांबलो। माझे तिथं सामान सगळे हरवले आणि माझे सगळे डॉक्युमेंट, माझे कपडे, माझे पैसे हरवले तिथं। त्यानंतर मला माहीत झालं की 2022-23 मध्ये मला एक नोटीस आलं होतं की माझ्या नावाने कोणतरी 18-19 मध्ये माझ्या नावानं शिवाजी ट्रेडिंग नावाची कोणतरी कंपनी बनवली आणि माझ्या नावानं 1 करोड 29 लाखाची GST अमाऊंट आयकर विभागाने नाही का मला कॉल केला होता। तर ते माझ्या घरी आले होते की त्यांनी म्हटलं की तुझ्या नावावरची 1 करोड 29 लाखाची नाही का शिवाजी ट्रेडिंग नावाची कंपनी तुनं ओपन केली आणि तुझ्या नावावर 1 करोड 29 लाखाची रुपयाची GST अमाऊंट पे करायचं आहे। तर त्यांनी मला बोलावलं। मग मी त्यांच्याकडे गेलो। GST ऑफिसला आयकर विभागाला मी भेट दिली। त्यांनी मग म्हटले की हे खरं खरं काय सांग। तर मग त्यांनी म्हटलं की पोलीस स्टेशनला तक्रार कर, नाही तर तू फसशील, नाही तर तुझ्या नावानं आम्हाला कारवाई करावं लागेल। तर पोलीस स्टेशनला मी तक्रार केली। कुणी माझी पोलीस स्टेशनने तक्रार घेतली नाही, ना धाबा, ना गोंडपिपरी, ना चंद्रपूर। मग मी चंद्रपूरला SP साहेबांना मी पत्र दिलं, पत्र पाठवलं। मग त्यानंतर मग मी त्यांना लिखितमध्ये दिलं की त्यांनी असं म्हटलं की आम्हाला लिखितमध्ये दे की शिवाजी नावाची ट्रेडिंग कोणतीही कंपनी तुनं बनवली नाही किंवा तुझी याच्यात काही म्हणजे संबंध नाही। तर मी त्यांना लिहून दिलं सगळं की मी माझा सगळा बायोडाटा 2023 पासून तर 2013 पासून 23 पर्यंत जिथं गुजरातला मी काम करत होतो, KFC, पिझ्झा हट, बर्गर किंग, कुठेही, ते सगळं पुरावे त्यांना मी दिलं की मी इथं काम करतो। सगळी सॅलरी स्टेटमेंट सगळ्या गोष्टी मी त्यांना दिलं की मी इथं काम करत होतो। मग त्यांनी मला म्हटलं की आम्ही हे फाईल क्लोज करतो की म्हणजे मग तू सोडून जाशील। मग त्यानंतर माहीत झालं की आणखी 2025 मध्ये असंच नाही का सेम सिनेरिओ झाला आणि माझ्या घरी नाही का असंच लेटर येऊन लागलं। मग मी बाबाला म्हणलं की ते तसं राहू दे, की हा एक प्रकरण नाही का वाढत चाललाय म्हणून नाही का मला भीती वाटायला लागली। त्यामुळे मी आज डॉमिनोजमध्ये आता मी जॉब करतो। मी तिथून 12 तारखेला सोडून मी इथं आलो आणि ह्या सर्व काम मी आता करून राहिलो। माझी एवढीच मागणी आहे की या सगळ्या गोष्टी झपाट्याने काहीतरी शोधाशोध करावा आणि माझी सुटका या गोष्टीतून व्हावी। CTV के लिए प्रतिनिधि वैभव रुयारकर की रिपोर्ट।